मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है। श्वासाना साठवणीचा छंद अजूनही, पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही, श्वासाना साठवणीचा छंद अजूनही, पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही, शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे, घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे, घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे, भिंतींना या जुन्या खडूचा रंग अजूनही, पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही,
युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाष. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा चौकडी अशा स्वरूपाचा आणि मानवाला मिळालेलं हे अनमोल आयुष्य आणि त्यात लाभलेलं सुंदर जीवन त्याला कसं व्यतीत करावं, या जीवनामध्ये काय संचय करावा आणि कशातून जीवनाची सार्थकता साधावी याचं गोड असं मार्गदर्शन या अभंगातून महाराजांनी आपल्याकडे ठेवलं. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची. तत्पूर्वी संपन्न होणाऱ्या आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. कैलासवासी शिवराम लिंबाजी शिंदे पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आज आपण साजरं करतोय. वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर शिंदे पाटील परिवाराचे पूजनीय वडील, अर्थात दुःखातीत असलेला सगळा परिवार, त्यामध्ये त्यांची मुलं, आपले स्नेही श्री किसनराव शिवराम शिंदे पाटील, श्री अर्जुन शिवराम शिंदे पाटील, त्याचबरोबर मुली सौ पार्वताबाई कारभारी नेहे, सौ सखुबाई भाऊसाहेब बिगे, सौ ताराबाई देवराम चौधरी,
नातू श्री अक्षय साहेबराव शिंदे पाटील, मुलं मुली सुना नातवंड, या परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट शिंदे भाऊसाहेब आणि सगळे आदरणीय शिंदे परिवारातील स्नेही, जमलेले या परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक, मान्यवर, वारकरी, टाळकरी, गुरुजन, आपण सर्वजण मिळून आज या शिंदे पाटील परिवारातील आणि पंचक्रोशीतील आदरणीय व्यक्तिमत्व कैलासवासी शिवराम लिंबाजी शिंदे पाटील यांना ही आदरांजली, श्रद्धांजली कीर्तनाच्या रूपानं अर्पण करतो आहोत. या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि खांडेश्वर देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष आमचे परमादरणीय लालू गुंजाळ पाटील, दुसरे ज्येष्ठ नेते आपले सर्वांचे स्नेही रामदास पाटील वाघ, आपल्या सहकार महर्षी भाऊसाहेब संतोषी थोरात संगमनेर कारखान्याचे माजी एमडी आपले स्नेही सन्मान्य गुंजाळ साहेब, या निमित्तानं आवर्जून उपस्थित खांडेश्वरची देवस्थानची सर्व विश्वस्त मंडळी आणि स्नेही मंडळी, पिंपरणे येथून आले आमचे स्नेही दत्ताभाऊ गुंजाळ पाटील, सतीशराव देशमुख, भजनी मंडळातील आमचे ज्येष्ठ गोसावी बाबा, या निमित्तानं वारकरी संप्रदायातील उपस्थित आवर्जून आमची स्नेही मंडळी, त्यामध्ये आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण दत्ताजी महाराज रक्तापे, त्याचबरोबर आमचे गायनाचार्य ज्यांनी सुंदर अशा चालीनं सुरुवात करून दिली कार्यक्रमाची, ते संगीत विशारद विलासजी महाराज पोतकर, ऋषिकेशजी महाराज शेटे, त्याचबरोबर गणेशजी महाराज येरंडे, सागरजी महाराज टिपरे, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे बाळासाहेब महाराज आरोटे, त्याचबरोबर मृदंगाचार्य आमचे विष्णुकांतजी महाराज, त्याचबरोबर चैतन्य महाराज बांगरे, या निमित्तानं आवर्जून उपस्थित ऋषिकेश महाराज गुले, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि ज्यांच्या मार्गदर्शनात या भागातील अनेक सप्ताह पार पडतात असे विजयजी महाराज गाणेकर, आमचे मृदंगाचार्य सहकारी कृष्णा महाराज मोरे, विनेकरी पवन महाराज राहणे, सुखदार आमचे पानसरे महाराज, हार्मोनियमची साथ करणारे कसरू राहणे, आमची तरुण आदरणीय भजनी मंडळी, ज्येष्ठ भजनी मंडळी आणि विशेष करून ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला चैतन्य लाभत अशी बालगोपाळ भजनी मंडळी यांचं एकदा टाळ्या कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. या निमित्तानं आपल्या संगमनेर तालुक्यातून आणि विविध भागातून आलेले अधिकारी, पदाधिकारी, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी आणि माता भगिनी, आपण सर्वजण कैलासवासी शिवराम लिंबाजी शिंदे पाटील यांना ही आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये पुण्यस्मरणादी हे कार्यक्रम जे काही परंपरेने चालत आले, त्याचा आधुनिक काळामध्ये जर आपण थोडा विचार केला, कारण हा काळ शिक्षणाचा, विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, प्रगतीचा काळ, मग अशा काळामध्ये थोडा विचार नवीन पिढीच्याही मनामध्ये येऊ शकतो की वाडवडील माणसांनी त्या काळात सुरू केलेल्या या परंपरा आजच्या काळाच्या दृष्टीनं त्या योग्य आहेत का? तर मला वाटतं त्या योग्य आहेत. त्याचं कारण असं आहे की पुण्यस्मरण करणं, 10वा 13वा घालणं ही कृतज्ञता आहे, हे आभार मानणं आहे. आणि आभार कोणत्या काळात मानावे? सत्ययुगात मानावे आणि द्वापारात मानू नये असं थोडंच आहे. त्रेतायुगात मानावे आणि कलियुगात मानू नये असं थोडंच आहे. काही गोष्टी सर्व काळ आहे. जसं आपल्याला जगण्यासाठी श्वास हा सर्व काळ लागतो, जगण्यासाठी अन्न पाणी सर्व काळ लागतो, तशी जीवनमूल्य जी असतात ती माणूस म्हणून जगण्यासाठी सर्व काळ लागतात. काळ कोणताही आला तरी काही गोष्टी त्रिकाला बाधित असतात आणि त्यामध्ये मानवी जीवन जगण्याचे जे गुणधर्म, ज्याला ह्युमन व्हॅल्यूज म्हणतात, जीवनमूल्य म्हणतात, मला वाटतं हा कार्यक्रम त्या अनुषंगानं, त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाकडे पाहणं हे फार उचित ठरणार आहे. आपण थोडं बहुत एखाद्यानं सहकार्य केलं तरी त्याचे आभार मानतो. एखाद्यानं जर आपल्याला काही मदत केली, अडचणीच्या काळात पैसे दिले, वस्तू दिली, तर माणसं 4 पाहुण्यांमध्ये, 4 मित्रांमध्ये आभार मानतात की यांच्यामुळे आमचा तो अडचणीचा काळ निभावला असा आभार. मग आता ज्यांनी क्वचित प्रसंगी मदत केली त्यांचेही जर आम्ही आभार मानतो, तर ज्यांनी आमच्यासाठी एवढं मोठं योगदान दिलं त्या आई वडिलांचं ऋण किती. मला वाटतं काही गोष्टी
या जगामध्ये त्याचं मूल्यांकन करता आलेलं नाही. अनमोल आहे, त्याला शब्दच वाङ्मयामध्ये अनमोल अमूल्य असा झालेला आहे. अनेक गोष्टीचं मूल्य करता येईल. जमिनीचं मोल सांगता येईल, सोन्याचं घसरतायत का वाढतायत सांगता येईल नाही का. हल्ली बातम्यांमध्ये असतं सोनं घसरतंय. अनेक गोष्टीचं मोल सांगता येईल, करता येईल. पण मायबाप हो, ज्या आई वडिलांनी जन्म दिला, सांभाळ केला आणि या जगामध्ये आपल्याला स्वाभिमानाने जगण्यासाठी उभं केलं, त्या आई वडिलांच्या योगदानाचं मोल होत नाही. आणि म्हणून तर ज्यांच्याकडून आम्हाला अनमोल मिळालेलं असतं त्यांना देव मानण्याची आमची परंपरा आहे. जिथे दिव्यत्व आहे आणि जिथे अनमोल अशी देणगी ज्यांच्याकडून आम्हाला मिळाली त्याला तर आपण देव म्हणतो. देवालाही देव का म्हणायचं? जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थान एकवीस स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र या सर्व सिद्धीचा दातार, असंच त्याचं वर्णन आहे. किंवा दिली इंद्रिय हातपाय का, डोळे मुख बोलाया आवश्यक. देवानं काय काय दिलं पुष्कळ यादी त्याची संतांनी सांगितली. जेणे हा जीव दिला स्मरण करावं, भजन करावं, चिंतन करावं. मायबाप जन्म देतात, सांभाळ करतात आणि आपल्या जवळचं जे काही आहे ते सर्व पुढच्या पिढीच्या स्वाधीन करून जातात. आणि म्हणून एक ते देवतुल्यच आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव. संत आणि या जगातील महापुरुष, समाजसेवक ही मंडळी समाजासाठी आपलं जीवन अर्पण करतात, परिश्रम घेतात, झिजवतात. प्रसंगी आपलं बलिदानही समाजासाठी द्यायला मागे पुढे पाहत नाही. आणि म्हणून त्यांना सुद्धा आचार्य देवो भव असं म्हटलं. आणि म्हणून जे ईश्वरतुल्य असलेले माता पिता त्यांचं स्मरण ठेवणं, त्यांचे आशीर्वाद घेणं ही प्रत्येक परिवाराची जबाबदारी आहे. आपल्याला निश्चितपणे हा विचार करता येईल की आम्ही अनेक देवता प्रसन्न करून घेतल्या, पण जर आई वडिलांचे आशीर्वाद नाही मिळाले तर मला असं वाटतं जीवनामध्ये आपल्याला सुख, समाधान, आनंद मिळणार नाही. पुष्कळ तीर्थयात्रेला आपण गेलो, 40 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या. भारत ही देवभूमी आहे, पण आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं. मला सगळा कौरवांनी सुद्धा काही वेळा सेवा केली, ती दिखावा म्हणून का होईना. कौरवांच्या त्या सगळ्या जीवन चरित्रामध्ये एक गोष्ट अशी येते की दुर्योधन दुर्वास ऋषीकडे गेला आणि दुर्वास ऋषीला सांगितलं की एक चातुर्मास तुम्ही आमच्याकडे काढा, अर्थात आमच्याकडे काही दिवस तुम्ही येऊन राहा, मला तुमचे काही संत सेवा करा. दुर्वास म्हणाले, बाबा माझ्यापासून दूरवास बरा, म्हणून माझं नाव दुर्वास आहे. बघ तुला माझी सेवा होईल का? स्वभाव खडतर आहे दुर्वासांचा, कडक आहे, क्रोधिष्ठ आहे. नाही म्हणाले मी करेन. आणि काय दुर्योधन सुद्धा हट्टाला पेटला होता, अशी सेवा केली की जे दुर्वास चांगल्या चांगल्यांना प्रसन्न झाले नाही ते दुर्योधनाला प्रसन्न झाले. कधी कधी योग कसे असतात, कारण त्याला काही कायम करायची नव्हती.
ज्यांना निवडणुकीपुरते सत्ते करायचे असतात ते जास्त खर्च करतात, आणि ज्यांना दरवर्षी गावोगाव तुम्हाला करायचे तुम्हाला जरा मापातच ठेवावं लागेल ना त्याला. आणि म्हणून माझी विनंती आहे की सप्ताह हे आपल्याला झेपेल असे करा, त्याचा खर्च त्याची व्यवस्था आपल्याला झेपेल अशा पद्धतीने. ज्या त्या गावची क्षमता वेगळी आहे, एकाचं पाहून दुसऱ्याला जमणार नाही. आपली क्षमता किती, आपलं मनुष्यबळ किती, आपली देणगी किती, आणि या सगळ्याचा विचार करून तर सप्ताह टिकतील. जुनी माणसं म्हणायची की लोकांच्या गळ्यात सोन्याची सरी असली म्हणून आपण दोरीनं गळा. त्यातल्या त्यात हे भावी आमदार आणि भावी नगरसेवक यांच्या नादी लागू नका. त्याचं कारण काय असतं की यांना क्वचित करायचं असतं, निवडणुकीपुरता तो स्टंट असतो, ते काही करतील आणि कशाचं काही करून ठेवतील. कीर्तनकाराच्या नावाखाली तमासगीर उभे करतील, त्यांचं काय घेऊन बसणार. लहरी माणसं असतात. दुर्योधन लहरी होता, लहरी. दुर्योधन काही दर एकादशीचा उपवास धरतच होता असं नाही. दुर्योधन सकाळी रोज देवपूजा करतच होता असं नाही. अहो, दुर्योधनाने त्याचे भाऊ कधी आईबापाच्या पाया पडले नाही. महाभारत ज्यांनी अभ्यासलं, ऐकलं, वाचलं, इथे अशी काही जाणती माणसंही आहेत. आपण विचार करून पहा, आपण जे वाचलं ऐकलंय, कधी अशी कथा आपल्या कानावर येऊन गेली का की दसऱ्याचा दिवस आलाय आणि सगळे कौरव एका रांगेत 100 जण भाऊ उभे राहून आईबापाच्या दर्शनाला गेले, असं कुठं वाचलं ऐकलं? संक्रांत आली म्हणून तिळगुळ घ्यायला गेले, असं कुठं वाचलं? एखादा काही सण महत्वाचा दिवस आला म्हणून सगळ्यांनी मिळून आई वडिलाचं काही पूजन केलं, सत्कार केला, आईबापाची 61 केली का 75 केली. कौरव कौरव आहे, ते ओबड धोबड आहेत, ते त्यांना काय घेणं आई बापण देवत. काही माणसांकडे पुष्कळ संपत्ती आहे पण ओबड धोबड आहेत ते. आम्ही या कीर्तनाच्या भटकंतीमध्ये असे ओबड धोबड श्रीमंत भरपूर पाहिले, ज्यांना संस्कार नाही, ज्यांना कसं बोलावं, संवाद साधावा याचं ज्ञान नाही, कसं घरात राहणीमान असावं याचं ज्ञान. आपल्या संपत्तीतून सेवा सदुपयोग कसा करावा आणि आपल्या कुटुंबाची आपली कीर्ती कशी वाढवावी याचं ज्ञान नाही. ते दिंडीला जीव घालणार नाही, 1 लाखाचे फटाकडे वाजवते. येड्या हळदी काय 1 लाखाचे फटाके. काल एक मला आता आमचा पोरगा दाखवत होता, ते फटाक्याने मंडपच पेटला म्हणे. काल कोणी बातमी पडली असेल, नांदेडकडे हे वराड पळते, माणसं जीव घेऊन पळते. कशासाठी करायचं? त्यापेक्षा त्या लापशीमध्ये 2 किलो गावरान तूप टाका, 2 किलो सुकामेवा आणून टाका त्या फटाक्याच्या पैशात. लापशी जोरदार होईल. आता लापशी करतात का नाही लग्नाला मला काही माहिती नाही, सत्यालाच आहे, आमच्याच वाट्याला आहे. माणसांना पैसे मिळवता येतात पण पैसे खर्चता येत नाही असा माझा दावा आहे. आणि पैसे खर्चता आलेले फार मोजकी माणसं मी पाहिलेली आहे, फार मोजकी माणसं आहेत. आपल्यासारखी काही सूर शहाणी सुरती माणसं आहेत, जो जी संपत्ती आपल्या कष्टानं, गुणानं, परिश्रमानं मिळवली ती योग्य वेळेला कशी खर्च करा. एखाद्या बहिणीच्या भाजीच्या मागे उभे राहताना खर्चाला कमी करू नये, याला म्हणावं पैसे खर्चण्याची अक्कल. शब्द जरा चांगले वापरतो, नीट समजावे म्हणून नव्या पिढीला थोडे सांस्कृतिक शब्द मागे ठेवतो. त्याला पैसे खर्चण्याची अक्कल आहे असं म्हणायचं की ज्यानं भाचीसाठी, बहिणीसाठी खर्च केला, ज्यानं गावातल्या रावळासाठी देणगी दिली, ज्यानं अन्नदानासाठी सेवा दिली, ज्यानं एखाद्या गरीब कुटुंबाला काही अडचणीत ते कुटुंब आलं आणि गावातले 4 जण जपले, तिथे आपले 2 पैसे खर्च केले. त्याला शहाणपण म्हणा. लाखाचे फटाकडे वाजवणं आणि 10 लाखाची दारू पाजणं हा येडेपणाच आहे. निवड म्हणून या जगामध्ये तुम्हाला 90% लोक पैसे कसे मिळवावे या बाबतीत विद्वान सापडतील.
पण पैसे कसे खर्च करावे या बाबतीतली विद्वत्ता माझं म्हणणं आहे 10% लोकांकडे सुद्धा नाही आहे. माझं म्हणणं आहे. मी फिरलोय 30 वर्ष त्या कीर्तनाच्या रूपानं. प्रत्येक वेळेला जनता जनार्दनामध्ये बसलोय, उठलोय. असंख्य अनुभव आहे. थोडी निरीक्षणाची सवय आहे, संवादाची सवय आहे, त्यातून समजून घेतलंय. आणि नव्या पिढीला आमच्या पैसे खर्च करण्याचं ज्ञान आलं पाहिजे. पैसे खर्च केलेच पाहिजे, खर्च करण्यासाठी अनाठाई नाही. म्हणजे एक गाडी चांगली असताना दुसरी आणून उभं करणं हा वेडेपणा आहे ना. 4 बुटाचे आणि चपलाचे जोड असताना दुसरे नवीन खरेदी करणं. माझं नेहमी म्हणणं आहे भाऊ की बाजार करणं रामदास पाटील आणि शॉपिंग करणं याच्यामध्ये फरक आहे. पूर्वीच्या काळी तुम्ही वाडवडील माणसांच्या हाताखाली संस्कार घेत मोठी झालेली माणसं, त्या काळात बाजार करावा लागत होता. आणि बाजार करणं आणि शॉपिंग करणं हा फक्त भाषेचा फरक नाही, हा संस्कृतीचाही फरक. शॉपिंग हा शब्द इंग्रजी आहे, बाजार हा मराठी आहे, एवढा फरक नाही. संस्कृतीतलाही वकील साहेब याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? बाजार करणं म्हणजे आपल्या खिशाचा अंदाज घेऊन, आपल्या घरातली गरज पाहून आणि वस्तूची गुणवत्ता पाहून खरेदी करणं. मी जरा थोडं पॉईंट टू पॉईंट बोलतो, थोडं व्याख्या जशी पेपरात लिहावी असं बोलतो नाही का. एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहावं असं बोलतो, सटीक बोलतो, थोडं लक्षात येईल. कशाला बाजार म्हणता येईल? खिशाचा अंदाज घेणं, घरातली गरज पाहणं आणि वस्तूची गुणवत्ता, बस या 3 गोष्टी. आणि हे 3 ज्याला समजतात त्यालाच बाजारला पाठवी जाईल. येणे हळदीला पाठवी जाऊ. पहिल्याच बटाट्याला मोड आले, हे 2 किलो बटाटे घेऊन चालले. आता काय म्हणावं या वाक्याला? घरातल्या आमच्या आया बहिणी कधी कधी म्हणत असतात पुढच्या बाजारात तुम्ही जाऊ नका, आम्ही जातो. काय कळत नाही तुम्हाला? पीएचडी केलेला माणूस असतो पण बायको म्हणते काही कळत नाही. आणि खरं आहे, पीएचडी झाली म्हणजे काय सगळ्या क्षेत्रातलं आपल्याला कळलं का? आता मी कीर्तनात 2 शब्द बोलतो, मला कृषी क्षेत्रातलं सगळंच माहीत असेल का? व्यापार क्षेत्रातलं माहिती असेल का? समाजकारणातलं माहीत असेल का? जिथे माहिती नाही आपण तिथे विनाकारणचं काही बोलू नये. आणि म्हणून बाजार करण्याचं ज्ञानच पाहिजे. मला वस्तूची खरेदीचं ज्ञान नाही. आमचे पोरं मला कधी कधी म्हणत असतात तुम्ही जाऊ नका, कारण मी त्यांनी पैसे माहिती मी देऊन टाकतो. हे म्हणतात असा कुठं बाजार असतो का? त्याच्यामुळे ते पैसे घेतात आणि आणून देतात. आमचे बरेच सहकारी आहेत, ते म्हणतात तुम्ही नका उतरू खाली. बरोबर, आपल्याला ते ज्ञान नाही. म्हणून पूर्वी बाजार करत होते आई बाप. आपल्या वाडवडिलांनी संसार कष्टातून त्या काळच्या सगळ्या अडीअडचणीतून उभे केले. त्याचं कारण त्यांना खिशाचा अंदाज कळत होता, घरातली गरज कळत होती आणि वस्तूची गुणवत्ता कळत होती. हल्ली काही बुकिंग करतात, त्या अकाउंट मधले पैसे संपले तरी बुकिंग चालूच अमेझॉनवर. काय शिकले का हुकले म्हणायचे यांना? अरे तुम्ही बाजारात तुम्ही शॉपिंग नाही करत, तुमचा वेडेपणा आहे. तुमच्याकडे 10 कपडे असताना तुम्ही आणखी 2 जोड घेताय, 4 पायातले जोड असताना आणखी 2 घेताय. त्याला चंगळवाद म्हणतात. आणि चंगळवाद हा माणसाला अडचणीकडे नेतो, संकटाकडे नेतो. लुगड्याला थिगळ लावून नेसणाऱ्या आपल्या आजा आणि आई आपण पाहिलेल्या. दोत्राला दोरा भरून आमचे परम श्रद्धेय गुरु नारायणजी महाराज, दोत्राला जर कोसाटा गेला ना, भाऊ तुम्हालाही माहिती आहे, सुई दोरा जवळच होता त्यांच्या. आणि मग आमचे बिजू महाराज इथे आहे, यांच्यासारखी मंडळी म्हणायचं महाराज आता दुसरं धोतर आहे ना आपल्याकडे, आहे दुसरं हे काय टाकून देतो का? नाही, त्याला शिव करता बरोबर आहे, आपण पाहिलेले बरं. ते स्वतः शिवायचे, दुसऱ्याला शिव नाही देत नव्हते. त्यांचं मोठं काम आवडतं. एका दिवशी जर कीर्तन नसलं तिथं असलेलं स्वतः स्वयंपाक करायचे. भात आणि पिठलं त्यांचं आवडतं, त्यांच्या हाताने केलेलं जेवण नारायणगिरीजी महाराजांचं म्हणजे काय, भात शिजवायचे आणि पातळ पिठलं, कढीसारखं पातळ पिठलं, आणि त्या भातावर पिठलं टाकून मग ते खायचं. हात नव्हते लावून देत आम्हाला सोयी आहे, बाजूला बाबा म्हणायचं मी करतो असं बोलायचं. आता 1000चा पिझ्झा खाणाऱ्या पिढीला हे काय सांगत बसायचं आपण, भात पिठलं, धोतर सुई दोरा.
3 कलरचं लुगडं आज्या नेसत होत्या ना, नेसत होत्या. आपल्याला सगळ्याला ते चित्र डोळ्यासमोर आहे आजही. आणि आपणच सगळे तिघळं लावून शाळेत जात होतो ना, आपण विसरलेलो नाही. तिघळच लावावं लागत. ती खाकी जर फाटली तिच्याला कधी कधी दुसऱ्या रंगाचं तिघळ लावायची म्हातारी. त्याला काय होतं म्हणायचे, धपाटा द्यायची पाठी, जा शाळेत. म्हणून मला तरुण पिढीला सांगायचं, भाग्यवान आहात तुम्ही, दिवस बदलले, चांगला काळ आला. कोरडवाहूचं बागायत झालं, गरिबीची थोडी समृद्धी आली, अशिक्षितपणा होता, सुशिक्षितपणा आला. पण चंगळवाद करू नका. आता या क्षणाला सुद्धा करोडपती पुन्हा रोडपती झालेले रोज आपण पाहतो. त्याचं कारण काय? तुकाराम महाराज एका वाक्यात उत्तर दिलं. तुका म्हणे ताळा नाही त्याच बाबतीत बोलतायत, ऑडिट बाबतीत बोलतायत, हिशेबा बाबतीत बोलतायत. जीवनाचं जर ऑडिट नसेल, व्यवहाराचं आणि इतर सर्वच गोष्टींचं त्याचा ताळेबंद नसेल, तर मग मात्र अवकळा झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आयुष्य फार सुंदर आहे. त्या कवींनी म्हटल्याप्रमाणे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा. ज्या या जुन्या पिढीचं आपण पुण्यस्मरण करतो, त्यांच्या काळामध्ये फारच पैसा पाहायला मिळत नव्हता, असा काळ होता. पण तरी सुद्धा ही माणसं ताळेबंद असा ठेवत होते की जेणेकरून कोणापुढे हात पसरावे लागणार नाही याची काळजी ते घेत होते. हल्ली ₹1,00,000 पगारवाला सुद्धा पगाराच्या 4थ्या दिवशी म्हणतो, अरे ₹1,000 मारतो का मला? मारायचे म्हणजे तोंडावर मारायचे का डोक्यात मारायचे मला काही कळत नाही. हल्ली भाषा झालेली. पैसे घेत होते पूर्वी, आता पैसे मारावे लागतात. हा सुद्धा एक नवीन वाक्प्रचार या तंत्रज्ञानामुळे आपल्याकडे आलेला आहे. पैसे मारायचे. पूर्वी पैसे कधी मारायचे म्हणायचे, एखाद्याला लईच त्रास दिला म्हणजे त्याच्या तोंडावर मारा. आता हल्ली तोंडालाच मारा नंतर. पूर्वी तोंडावर मारायचे, तोंडालाच म्हणतात मारा आम्हाला. विठाला त्याचं कारण तुका म्हणे ताळा. घोरपडे आमचे पिंपरीकर घोरपडे साहेब नेहमी आमच्या वरद विनायकाला अन्नदान असतं. पुण्यामध्ये रिटायर झालेले अधिकारी आहेत. अचानकपणे भेट झाली. विठाला मायबापू. जीवन फार सुंदर आहे, पण हे जीवन सुंदरतेने कसं जगावं याचं मार्गदर्शन आपल्याला संतांकडून आणि ग्रंथाकडून घेतलं पाहिजे. काल परवा मी एक कीर्तन ऐकत होतो आमच्याकडे झालेलं, आणि फार आमचा तरुण मुलगा होता. एक सुंदर कीर्तन आमच्या तरुण पिढीतले आमचे सगळे गुरुबंधू सुद्धा करतात. वेगवेगळं चिंतन आहे, वेगवेगळं अध्ययन आहे. चांगली पिढी आहे आणि चांगल्याला प्रोत्साहन द्या. मायबापू समाजात प्रत्येक ठिकाणी चांगल्याला प्रोत्साहन दिलं की निश्चितपणे चांगलं काहीतरी निर्माण होतं. चुकीचं प्रोत्साहन दिलं तर चुकीचं निर्माण होतं. आणि म्हणून चांगले गायक आहे, चांगले वादक आहे, चांगले म्युझिशियन आहे. मी कीर्तन ऐकत होतो तरुण, त्यांनी फार छान उदाहरण सांगितलं. म्हणाले काय, आपण एखादी वस्तू किंवा गाडी खरेदी करतो, त्याच्याबरोबर एक कार्ड येतं माहितीचं, आणि मग आपण ती वस्तू वापरताना त्या कार्डामध्ये वाचून शक्यतो जर वापर केला तर बिघाड होत नाही. आणि मनाने कसेही बटणं दाबले बिघाड होतो. आता तुम्ही पाहिली घरातली शिकलेली छोटी छोटी पोरं, नवीन जर तुम्ही टीव्ही आणला ना, पहिले ते कार्ड वाचित बसतात, तुम्ही पाहिलंच. आणि मग त्या नवीन आलेल्या रिमोटचं कोणतं बटन कोणतं आहे, किंवा नवीन तुम्ही मोबाईल आणला
तो इन्स्टॉल करायचा. त्या मुलांना घरच्या घरी जमतं, दुकानावर जायची गरज नाही. पण ते काय करतात, ते वाचतात. 10-5 मिनिटं पहिले त्याला देतात. आता आपल्याला एवढी घाई असते की आपण पहिलं बटन दाबतो, लगेच चालू त्याचा अभ्यास आहे. असं मला वाटतं एक साधी 10-5 हजाराची एखादं उपकरण सुद्धा जर का आपण अभ्यास करून वापरत असू तर हे अनमोल उपकरण याचे काहीतरी कारण असेल ना, याचे काही नियम ठरलेले असतील ना. आहाराचे नियम, विहाराचे नियम, बोलण्याचे नियम, वागण्याचे नियम. काही नियमाशिवाय का? नियमाशिवाय तर काहीच नाही या जगामध्ये. आणि म्हणून संत महात्मे, मला वाटतं ज्ञानेश्वरी, गाथा, रामायण, महाभारत, गीता, उपनिषद हे जे ग्रंथ आहेत हे या आयुष्याचं कारण आहे. ज्ञानाचे हे माहिती कारण आहे. मॅन्युअल म्हणतात ना त्याला, माहिती कार्ड आहे. आणि या माहिती कार्डचा वापर करून जर हे जीवन जगलं तर जीवन सुंदर आहे. श्रीमद भगवद गीता हा आपल्या भारतीय ग्रंथांचा अत्यंत महत्वाचा तत्वज्ञानाचा एक सारांश ग्रंथ आहे. आणि श्रीमद भगवद गीता आपण जर मागे इतिहासात जाऊन पाहिलं तर नुसते साधू संत वाचत नव्हते, नुसते भाविक लोक वाचत नव्हते. टिळकांचा गीतेवर अभ्यास होता, गांधीजींचा गीतेवर अभ्यास होता. विनोबाजींनी तर गीता ही ग्रंथच लिहिला, टिळकांनी गीता रहस्य लिहिला. डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याविषयी सर्च करा, कीर्तन झाल्यावर करा, आता नको, कीर्तन झाल्यावर करा. ते दररोज गीतेचे काही श्लोक वाचत होते. अब्दुल कलाम सरांची माहिती जरूर वाचा, आदर्श आहे, प्रेरणादायी आहे सर्वांना. आणि त्यांचं जर पुस्तक वाचता आलं, द विंग्स ऑफ फायर, अग्निपरीण, फार सुंदर आहे, वाचलं पाहिजे. तरुण पिढीनं, शाळेत जाणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनींना, समाजकारणात आणि व्यवहारात समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांनी वाचन हे असलं पाहिजे. डॉक्टर अब्दुल कलाम गीता वाचायचे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मला जो प्रश्न पडलेला असायचा ना त्याचं उत्तर त्या दिवशी जे श्लोक वाचले त्यातूनच मला मिळायचं, असं अब्दुल कलाम सरांचं म्हणणं. गीता आणि ज्ञानेश्वरी वाचणारे सध्या पुण्यामध्ये शास्त्रज्ञ, त्यांचं नाव डॉक्टर विजय भटकर. सगळे गेलेल्या लोकांची यादी नको द्यायला, हयात लोक इथेही बसलेले असंख्य आपल्यासारखी शानी सुट्टी माणसं आहेत जे ग्रंथावर, संतांवर, नीतिमूल्यांवर प्रेम करतात. डॉक्टर विजय भटकर आजही तासभर ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय बाहेर पडत नाही. माऊलीवर विशेष श्रद्धा. असे अनेक, डॉक्टर रघुनाथ माशेलकर असतील, अनिल काकोडकर, सगळी धार्मिक मंडळी आम्ही भेटलो, जवळून बोलणं झालंय, त्यांच्याविषयी वाचलं, ऐकलं पुष्कळ, पण प्रत्यक्ष संवादातूनही ती माणसं कळाली. आणि इथे एखाद्या वर्षी ऊसाचे पैसे जादा झाले का तू भजनालाच येत नाही. कारण दर एकादशीला येत होता, नाही महाराज आता तुला आपल्याला वेळ राहिला का, बरोबर आहे, आता तुला धाब्यावर जावं लागतं मित्रांबरोबर, तू भजनाला कसा येशील. माणसं अर्ध्या हळगुणात पिवळे होतात ग्रामीण भागात. जरा बरे दिवस आले की पुन्हा एकदा वाटोळं स्वतःच करून घेतात. तरुण पिढीची हीच काळजी वाटते, तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना वाटते की हे बुद्धिमान आहे, पुढे जात आहे, पण हे टिकवतील का. कारण टिकवण्यासाठी जो संयम आणि शहाणपण लागतं, मिळवण्यासाठी प्रयत्न लागतात, परिश्रम लागतात, गोष्ट तरी आहे. परिश्रमानं, प्रयत्नांनी तुम्ही काहीही जे मिळवलं पण ते टिकवता नाही आलं तर. जरा मोठं उदाहरण देतो. राक्षसांनी स्वर्ग मिळवला पण टिकवता नाही आला, कारण दुराचारी होते, अनाचारी होते, असंयमी होते, उद्धट होते. विठाला जे अहंकारी आहे, जे उद्धट आहे, जे हिंसेला प्रवृत्त करणारे आहे, अशा लोकांना काही टिकत नसतं. त्यांचं नावही टिकत नाही, संपत्ती टिकत नाही, कीर्तीही टिकत नाही, आयुष्याने ते जादा दिवस टिकत नाही. विठाला मोठमोठे डॉन भाई हे अल्पायुष्य होते. एक डॉन महाराज काय तुम्ही डॉनवर बोलताय, अहो संत सुद्धा अल्पायुष्य होते, राष्ट्रभक्त सुद्धा अल्पायुष्य होते. म्हणलं बरोबर आहे, पण ते सेवेला झिजले म्हणून आणि तुम्ही व्यसनात भिजले म्हणून हा फरक आहे दोघांकडे.
ते सेवेत झिजले म्हणून लवकर गेले. विवेकानंद लवकर गेले. तुकोबारायांनी वैकुंठ गमन केलं. सगळ्या मोठ्या माणसांचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज इसवी सन 1630 ते इसवी सन 1680 50 वर्ष अल्पकाळच जगले मोठी माणसं. पण ते झिजले म्हणून, हे भिजले म्हणून हा फरक आहे. आणि झिजून जो जातो ना तो मरत नाही. तुका म्हणे इतरांसाठी काही करून जातात ना ती माणसं कधीही मरत नाही. आणि म्हणून तर या वाढवडील पिढीच्या आठवणी अजून अनेक पिढ्या निघत राहतील. जैन मुनी तरुणसागरजी महाराजांचं एक वाक्य आहे, त्यांच्या एका प्रवचन पुस्तकात वाचलं होतं. ते असं म्हणाले की माणसानं असं जीवन जगावं की मेल्यानंतरही तो जिवंत राहिला पाहिजे. काय मोठी माणसं बोलतात, एक एक शब्द विचार करण्यासारखा. महान लोक कसं बोलतात. म्हणाले असं जीवन जगावं की मेल्यानंतरही आपण जिवंत. बरोबर आहे. संत महात्मे समाधीस्थ झाले तरी जिवंतच आहे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, नरहरी महाराज, नाथ महाराज, तुकाराम महाराज, निळोबा महाराज, संताजी महाराज, जगनाडे, किती नावं सांगताय. समाजकारणामध्ये विचार कराल, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, टिळक, गांधी, किती नावं घेता येईल. सावरकरजी, शास्त्रज्ञ काय, संत काय, सेवाधारी लोक हे मरत नसतात. त्यांची आठवण चिरंतन राहते. त्याचं कारण त्यांनी इतरांसाठी दिलेलं योगदान. आणि म्हणून जीवन जगण्याचे हे सूत्र ध्यानात घ्यावं. जीवन हे असं असावं की जगण्याचं समाधान इतरांना तर वाटावंच, पण स्वतःला सुद्धा स्वतःच्या जीवनाचं कौतुक वाटावं. महाराज म्हणतात कौतुक जेवण केल्याशिवाय काय कोणाला सुट्टी मिळणार नाही. बरोबर. या आमच्या शिंदे परिवाराचा हा आग्रह आपल्याला नक्कीच आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे कीर्तन मी वेळेत थांबवतो म्हणजे तुमचं जेवणही होईल आणि जेवणानंतर जाता येईल. पण अजून आपल्याला विषय पूर्णत्वाकडे घेऊन जायचा. आता निश्चिंतीने, पण कशाचा निश्चिंतता कशामुळे? कौतुक वाटे झाली या वेळेचाच. जे आयुष्य खर्ची घातलंय, मागे गेलंय, त्याचं आम्हाला कौतुक वाटतं. मला वाटतं आपण जर
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलं असेल तर अशा माणसांना आपल्याच आयुष्याचं कौतुक वाटते. कसं शिकलो आपण, इतके पायी कसे गेलो, पैसे नव्हते फी भरायला, कशा अडचणीतून आपल्या मायबापांनी आपल्यासाठी केलं, आपणही कसं सहन केलं. कौतुक वाटतं चांगल्या गोष्टींचं, घेतलेल्या श्रमांचं. ज्या ज्या गोष्टी तुम्ही जीवनात चांगल्या केल्या ना, एखादा चांगला विवाह जुळून आणला आणि उद्या त्यांचीच मुलं जर का मोठ्या पदावर गेली तर कौतुक वाटतं. भाऊ आपल्यासारख्या वाडवडील माणसांना की अरे या मुलीचं आमच्या हातून जमलं होतं, बघा तिची लेकरं आता केवढी मोठी झाली, केवढं कल्याण. आणि इथे बसलेल्या स्त्री पुरुषांनी जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी ज्या केल्या त्याचं कौतुक आपल्याला वाटतंय. त्याचबरोबर आपण पुण्य करावं, सत्कर्म करावं, सेवा करावं, इतरांच्या उपयोगी पडावं. आपण जर काही इतरांना त्रस्त केलं असेल, स्वार्थी वागलो असेल तर मायबाप हो दुसऱ्यांनी येऊन आपल्याला दूषण देण्याची गरज राहत नाही. आपलं मनच आपल्याला पोचतं. कारण मन सोडत नाही बरं माणसाला. एखादं वाईट काम, एखाद्याला दुःख होईल एखाद्या परिवाराला, असा निर्णय मला असं वाटतं निर्णय होऊन जातो पण मन पोचतं. अरे नाही, चुकलं विठाला. अनेक माणसं वयोवृद्ध झाली तरी प्रसन्न आहे. त्याचं कारण जीवनात चांगली कामं केली, अनेकांना उभं केलं, अनेकांच्या उपयोगी पडले, प्रसन्न आहे. अनेक म्हातारी आपल्याला प्रसन्न, आनंद. आणि अनेक जण तरुणपणात चिंताग्रस्त आहे. कारण परवाचा घोटाळा मिटत नाही तर कालच दुसरा घोटाळा परत केला. ती चिंता असते की ह्या घोटाळ्यातून बाहेर कसं पडायचं. आणि म्हणून अशा घोटाळ्याचं हे सगळं युग आहे. आणि घोटाळ्यातली माणसं ना कधी सुखी असू शकतात, ना दुसऱ्याला सुख देऊ शकतात, ना मुलाबाळांना देऊ शकतात, ना परिवाराला, ना समाजाला. कारण ते स्वतः सदैव तणावात, चिंताग्रस्त जीवन जगत असतात. आणि म्हणून जीवन फार सुंदर आहे, पण कसं जगावं मार्गदर्शन करतायत महाराज अभंगाच्या. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आयुष्य सुंदर आहे पण मर्यादित आहे. आणि जी कोणती गोष्ट महत्वपूर्ण असून मर्यादित असते ना, तिचा दुरुपयोग आपण होऊ देत नाही, तिला वाया जाऊ देत नाही. आपण ते जपतो आणि ते सदुपयोगी लावतो. अगदी थोडा आणि त्यातला एक कलभर सुद्धा तसाही प्रसाद हा पायदळी पडू देतच नाही. आपण आपली संस्कृती आहे पण तो आपण व्यवस्थित करतो. मला वाटतं आयुष्य मर्यादित आहे आणि ती मर्यादा सारखी नाही आहे सर्वांची. कुणासाठी 100-110 योग असेल, कुणाला 80-90 मध्ये जावं लागेल, 60-70 मध्ये माणसं गेलेली आहेत. अगदी 40-45. परवा एक तो वाचत होतो, 16 वर्षाचा नातू आजीला घेऊन दवाखान्यात गेला.
आणि आजीची तपासणी होती, रेग्युलर तपासणी. डॉक्टरांनी आजीला मध्ये घेतलं तपासायला, ECG वगैरे पाहत होते. आणि तेवढ्यात त्या नातवाला त्रास व्हायला लागला. इतका त्रास व्हायला लागला की डॉक्टर पळत आले. आता हॉस्पिटलमध्ये सगळं होतं आणि दुर्दैवी घटना घडली की हॉस्पिटलमध्ये असून त्याला तिथे नेलं, स्ट्रेचरवर ठेवलं, सगळे उपाय, पण 2 मिनिटात तो गेला अटॅकने. किती वर्षाचा नातू गेला? डॉक्टरांना एवढं दुःख वाटलं. आपल्या दवाखान्यात असं एखादं तरुण लेकराचं बाप फार वाईट वाटलं. 8-15 दिवसांनी थोडंसं सगळं दुःख, शोक त्या घरामध्ये. डॉक्टर भेटायला गेले, आईवडिलाला बसवलं आणि डॉक्टर म्हणाले, या मुलाची दिनचर्या काय होती मला सांगा. त्याला ती आई रडून म्हणायला लागली, डॉक्टर साहेब त्यांना ऐकलं नाही हो म्हणे. कधी भाजी भाकरी खा म्हणत होते, पण त्याला नेहमीच पाव पाहिजे, नेहमी त्याला पिझ्झा पाहिजे, पाण्याच्या वेळी त्याला कोल्ड्रिंक पाहिजे, पाण्याऐवजी जेवताना त्याला काय पाहिजे? कोल्ड्रिंक पाहिजे, सारखे नुसते चॉकलेट बिस्किट पाहिजे. मला वाटतं या गोष्टी वाईट नाही, पण त्याचा वापर मर्यादित असावा. पण जेवण जर तुम्ही आठवड्यातून 20% घेतलं, 80% आठवडाभर जर हे खाल्लं, डॉक्टरने सांगितलं हा त्याच गोष्टीचा परिणाम आहे. इतक्या कमी वयामध्ये याला अटॅक येतोय. मला वाटतं आता इथे कोणी कोणाला सांगण्याचे दिवस राहिलेले नाही. सगळ्यांच्या हातात ग्रंथ आहे. हे मोबाईल म्हणजे काय? ग्रंथच आहे. आणि अनेक संत तुम्हाला सकाळी सकाळी मेसेज पाठवतात. संत व्हॉट्सअपवरचे संत. आता बघा तुम्ही, आता जून महिना आला, पाऊस पडता झाला, झाडे लावा, झाडे जगवा, तुम्हीच लावा, तुम्हीच जगवा, आम्ही फक्त मेसेज पाठवत राहणार या ग्रुपवर त्या ग्रुपवर. ते असे पोकळ संत झाले, पोकळ विद्वान झाले. अरे आपण काही करणार आहोत की? 4 झाडं आपण लावा. आरोग्याविषयी दुसऱ्याला पाठवायचं, पण आपण काही जपणार आहोत की? व्यायामाविषयी दुसऱ्याला सांगायचं, आपण करणार आहोत की नाही? या सगळ्या गोष्टींचा विचार ज्याचा त्याला करावा लागणार आहे. उद्धरेण आत्मनात्मा नात्मानो साधे आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. आपल्याला आपण स्वतःचं जीवन जर घडवता आलं तर आपणच आपले बंधू आहोत. आणि आपलंच स्वतःचं जीवन आपल्या हातानं बिघडलं तर बाह्य शत्रूची गरज नाही. आपण आपले शत्रू आहोत असं गीता आपल्याला सांगते. विठाला शेतीवाडी असेल त्यात वेळ द्यावा, व्यवसाय असेल वेळ द्यावा, सुख दुःख नाते संबंध वेळ द्यावा. पण यातूनही आणखी काही वेळ शिल्लक राहील. भगवंताचं चिंतन करावं, चांगलं वाचन करावं, सेवा कार्यात वेळ द्यावा, काळ सारावा, चिंतन. काही वेळ थोडासा एकांत सुद्धा गरजेचं आहे. बरं, आज गर्दी जीवन आपण जगतोय आणि प्रत्यक्ष गर्दी नसेल तरी त्या यंत्रामुळे आता भरपूर कॉन्टॅक्ट आणि भरपूर गर्दी आहे. आणि त्याच्यामुळे माणसाला एकांत हा मिळतच नाही. आणि गरज आहे, जसं एखाद्या वनस्पतीला पाण्याची गरज आहे, सावलीची गरज आहे आणि उन्हाची सुद्धा, तर ते पीक, ती वनस्पती उत्तम येते. कधी सावली पाहिजे, कधी पाणी पाहिजे, कधी ऊनही पाहिजे, कधी ओलावाही पाहिजे, कधी थोडा ताणही पाहिजे. बरोबर आहे की नाही? बागाच्या बाबतीतली मंडळींना हे सगळं माहिती आहे. पिका पाण्यात शेतकरी मायबाप आपण सगळे माझ्यापुढे बसलेला, हेच असं आहे ना. तसं जीवनामध्ये कधी गर्दीतही गेलं पाहिजे, पाहुण्यातही गेलं पाहिजे, मित्रांमध्येही बसलं पाहिजे, देवाधर्मातही वेळ दिला पाहिजे. तसा कधी एकांत सुद्धा. तुका म्हणे होय मनाशी संवाद आकुलाची वाद आपणाशी. कधीतरी आपल्याला आपल्या मनाशी संवाद साधायला वेळ मिळाला पाहिजे की जे निर्णय मी घेतले ते योग्यच आहेत का? मग नसतील तर आता पुढच्या वेळी मला काय निर्णय योग्य घेता येईल? मग ते आरोग्याच्या बाबतीत असतील, ते प्रपंचाच्या बाबतीत असतील, ते व्यवहाराच्या बाबतीत. पण माणसं इतकी व्यस्त आहेत. पाहुण्याला रामराम घालतात, इकडे हॅलो म्हणतात, तिकडे हाताने एक वस्तू ठेवून ठेवतात. एका टायमाला 3 काम होतं आणि कधी कधी 3ही नाचतात. पाहुणा नुसतो तो म्हणतो याचं आपल्याकडे लक्षच नाही. मोबाईलवर जे सांगायचं ते नाही, भलतच सांगून जातो गडबडीत आणि हातातली वस्तू पडते फुटते. असं हे विचित्र युग आहे. विठाला आणि याही युगामध्ये ज्या आपल्यासारख्या काही कुटुंबांनी, काही स्त्री पुरुषांनी आपली शांतता, समाधान टिकून ठेवलंय ते धन्य आहे. मी म्हणतो व्याप असू द्या, धावपळ असू द्या, पण थोडं स्थिर राहा.
थोडंसं आपल्याला काय काय करता येईल क्रमशः एका मागून एक असं करण्याचा प्रयत्न. संभ्रम होऊ देऊ नका. आजच्या मराठीत सांगायचं म्हणजे कन्फ्युजन होऊ देऊ नका. संभ्रम नाही करणार. आता मराठीतले बरेच शब्द नव्या पिढीला कधी कधी कळत नाही, म्हणून कन्फ्युजन नको आहे, संभ्रमित अवस्था नको आहे. आम्हाला थोडीशी क्लिअरिटी पाहिजे, काय करायचंय काय नाही करायचंय. आणि असं असलं की जीवन फार सुंदर आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी, गंगा स्नाने देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, म्हणजे जे जे काही असं पवित्र आहे चांगलं आहे या पद्धतीचं ते आपल्या जीवनात करा. आता काही माणसांना वेळ जात नाही, ते काही कर. मी गमतीने सांगत असतो, एक जण नदीवर गेला आणि खडकावर बसला आणि पाण्यात पाय हलवत बसला. असंच आपल्या प्रवरी काठचं काही गावाने एक माणूस खडक होता, पुढं पाणी वाहत होतं, खडकावर बसला आणि पाण्यात पाय हलवत बसला. तास झाला 2 तास तुमच्यासारखा कोणीतरी वडील धारा माणूस, हे पोरा, अरे म्हातारी माणसं काम करतायत राहणार, तू काय बसला इथं. पूर्वीचा एक काळ होता की गावातल्या दुसऱ्याच्या पोराला सुद्धा दुसरा वडील धारा म्हणून बोलत होता, आणि ती खरी संस्कृती होती. पण आज घरच्याने बोलायची पंचायत झाली. पुन्हा कधी गुरुजी हे शाळा सुटल्यावर सुद्धा थोबाडीत मारू शकत होते. हा काळ होता, कारण गुरुजी गावातच राहायचे. आणि संध्याकाळच्या वेळेला जर का पोरग काहीतरी वेळं वाकडं कुठं फिरताना दिसलं किंवा काही कोणाशी बोलताना गुरुजीने ऐकलं, अंधार असायचं, कळायचं गुरुजी यायचे, ताडकन ठेवून द्यायचे. अरे नालाय का, गुरुजीचा आवाज ऐकला की मग ते पडायचं, बाबू गुरुजी तुम्ही. असा काळ सुंदर काळ. आणि म्हणून त्या म्हाताऱ्याला सांगितलं, अरे खडकावर पाय हलवत बसला, काही कळत नाही तुला, काय वेळ वाया घालवतो. तुम्हाला दादा वेळ वाया नाही घालवत. ते पोरग म्हणते, मी पाय हलवतोय म्हणून हे पाणी वाहतंय. आता या असं जर आयुष्य आपण जगायला लागलो आणि असं आयुष्याची विल्हेवाट आपण लावली, काहींचा वेळ पाणटपरीवरच जातो, काहींचा वेळ नुसता चहाच्या टपरीतच जातो, काहींचा वेळ याच्या त्याच्या पंचायती करताना त्यानं हे खत वापरलं नाही म्हणून त्याचं पीक चांगलं आलं नाही. तुझं जळून चाललंय ते पहा जाऊन, त्यानं कोणतं खत नाही वापरलं आणि त्याचं का नुकसान झालं, त्याचा 7-12 उघडण्यापेक्षा तुझा 8 काढून घे. काय लोक करतात, हेच चाललंय खेड्यापाड्यामध्ये. तर याच गोष्टीत आयुष्य जास्त चाललंय, याच्या पंचायती त्याच्या पंचायती, आणि आपली पंचायत होऊन बसली खाण्यापिण्याची, त्याचा विचार नाही. विठाला कधीतरी स्वतःला वेळ, स्वतःच्या कुटुंबाला वेळ, स्वतःच्या आरोग्यालाही वेळ. महाराज म्हणतात, या आयुष्यातून आपल्याला परमार्थही करता येईल, व्यवहारही साधता येईल. कर्मही आणि धर्मही या दोन्ही गोष्टीचा समन्वय आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. पण हे कर्म आणि धर्म दोन्ही चांगले त्याच वेळी होतील जेव्हा तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल. आणि शरीर त्याच वेळेला साथ देईल ज्या वेळेला तुम्ही शरीराचे सुद्धा नियम पाळाल. ते नियम कसे आहेत, अभंगाच्या
नसावी बासर निद्रा बहु 350-400 वर्ष तर तुकोबारायांना जाऊनच वैकुंठ सदैव वैकुंठ गमनाला हे वर्ष महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचं 375 वर्ष. आणि मायबाप 375 किंवा 400 वर्षाच्या आसपास लिहिलेला हा अभंग आहे, जो अभंग आपल्याकडे 400 वर्ष नाही. आणि त्यावेळेला महाराज लिहित आहेत युक्त आहार विहार. त्यावेळेला तुम्हाला डाएट शिकवणारे लोक नव्हते, त्यावेळेला तुकोबारा डाएट शिकवत आहे. आता डाएट प्लॅन घेतला जातो ना वकील साहेब, त्या काळात महाराज हा डाएट प्लॅन म्हणाले आपला आहार युक्त. असं म्हणतात की छत्रपती शिवरायांचा आहार सुद्धा फार परिमित होता. अनेक मोठ्या माणसांच्या बाबतीत सांगितलं युक्त, योग्य, आवश्यक तितका. अति कोणती गोष्ट आवडली म्हणून त्याचा अतिरेक नाही करता येणार. युक्त आहार आणि योग्य वेळी तो असणं फार गरजेचं. युक्त विहार, फिरायचं जरी झालं तरी त्यालाही माफ. मायबापा तर काही मंडळींना अनपेक्षितपणे इच्छा नसताना सुद्धा त्यांचे जॉब तसे आहेत, त्यांची कामं तशी आहेत की फिरावं लागतं, पण फिरण्याचा त्रास होतो. तो त्रास झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून फिरणं सुद्धा परिमित जेवढं होईल आपल्याला मापात ठेवणं, युक्त विहार. आणि आपल्या सगळ्या एकूण शरीराला काही वळण आपण लावणं थोडं बहुत ते आवश्यक आहे. नेम इंद्रियासी सार. आपण बोलावं काय आणि बोलावं किती याचे सुद्धा काही नियम असावे असं महाराज म्हणतात. दुसरी गोष्ट, आपण झोपावं किती आणि जागावं किती याचे सुद्धा नियम आहे. आणि आजच्या काळामध्ये डॉक्टर्स आणि इतर सर्व तज्ज्ञ मंडळी सुद्धा मार्गदर्शन करतात. महाराज त्यावेळी लिहितात, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं, निद्रे ही मानू तिचे एके वेळे युक्त आहार विहारस्य कुलचेष्टस्य कर्मसु. या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानोबाराय म्हणतात झोपेला सुद्धा योग्य वेळी मान दिला पाहिजे. म्हणजे संत महात्म्यांनी कोणकोणत्या विषयावर मार्गदर्शन नाही केलं, तर असं हे जीवन सांभाळावं, आरोग्य सांभाळावं आणि जीवनात काय मिळवावं. तर आपल्याला शेती पाहिजे, घर पाहिजे, वस्तू पाहिजे, संपत्ती पाहिजे, पण त्याचबरोबर समाधान देणारा आणखी एक धन आहे आणि ते म्हणजे परमार्थ रूपी धन.
संपत्तीची व्याख्या व्हावी. शरीर ही संपत्ती आहे, संतती ही सुद्धा संपत्ती आहे, ते सुद्धा एक धन आहे. ज्यांचे मुलं मुली सुना नातवंड काहीतरी उत्तम करतायत, त्या घराण्याचं त्या माणसांचं नाव लौकिक करतायत, संपत्ती आहे. तुमचा चांगला स्वभाव ही सुद्धा तुमची संपत्ती आहे. तुमच्या घरात चालत आलेल्या चांगल्या परंपरा ही सुद्धा त्या घराची एक श्रीमंती आहे. श्रीमंतीची व्याख्या हल्ली खूप संकुचित आहे की सोनं नाणं आणि जमीन जोडा नाही, अल्पधन आहे. त्याच्यापेक्षा मोठं व्यापक धन आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. आणि महाराज त्यालाच एकूण परमार्थ महाधन म्हणतात. चालत आलेल्या परंपरा, सेवा, अध्यात्म, परमार्थ महाधन, जोडी देवाचे भाव या जतन झालं पाहिजे. त्यासाठी काही चांगले उपाय केले पाहिजे असं महाराज सांगतात. आणि सरते शेवटी महाराज म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये काही दुःख उद्विग्नता येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर हा देह आणि जीवन आपल्या सत्तेत चाललेलं नाहीये. ही शेवटी ईश्वराच्या सत्तेत आहे. काही प्रश्न आपल्याला सोडवता येईल ते आपण सोडवावे, आणि जे प्रश्न आपल्याकडून सुटत नाही किंवा जे दुःख आपण स्वतः मिटवू शकत नाही अशा सर्व गोष्टींचा भार त्या परमात्म्यावर घालावा. देह त्याला समर्पित करावा. अभंगाचं शेवट Yeah.
अत्यंत रमणीय भव्य अशा स्वरूपाची उभारलेली आपण ही राऊळ हे मंदिर कोणाही धार्मिक माणसाला इथे आल्यानंतर प्रसन्न वाटावं, आनंद वाटावा अशा स्वरूपाचं. शेवटी गावाचा एकूण संस्कार हा तिथल्या मंदिरांवरून कळतो आणि म्हणून गावोगावी मला वाटतं आपल्या संगमनेर तालुक्यात तर असं कुठं गाव नाही की सुद्धा मंदिराचा जीर्णोद्धार आता मागे राहिला. चांगली मंदिरं झाली आणि वाघापूरची मंदिरं सुद्धा छान आहेत. या राऊळातच आज कैलासवासी शिवराम लिंबाजी शिंदे पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण पार पडलं. मी जमलेल्या सर्वच भाविक भक्त आणि माझे सगळे आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी टाळकरी वारकरी मंडळीच्या वतीनं त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांनी दिलेल्या आदर्शाप्रमाणे या कुटुंबाची वाटचाल या पुढील काळात सुद्धा उत्कर्षमय भक्तिमय होत राहील. या परिवारातील दुःखांकित आणि त्यांची मुलं यांनी हा आदर्श कार्यक्रम आज घडवून आणला. श्री किसनराव शिवरामजी शिंदे पाटील आणि श्री अर्जुनराव शिवरामजी शिंदे पाटील दोघेही बंधू, त्याचबरोबर नातू अक्षय साहेबराव शिंदे आणि मुली सुना नातवंड सगळा परिवार. या परिवारानं वडिलांची सेवा उत्तम रीतीनं केली आणि आजचं पुण्यस्मरण सुद्धा चांगल्या रीतीने घडवून आणलं. वडिलांचे आशीर्वाद या परिवाराला सदैव लाभो अशी प्रार्थना करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावचे पोलीस पाटील आणि पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष आमचे स्नेह ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे पाटील यांनी मला आवर्जून संपर्क केला. मग किसनराव असतील, अर्जुन पाटील यांच्याही गाठी भेटी झाल्या. त्यानंतर आमची सगळी या भागातील स्नेही मंडळी, आमचे रमेश भाऊंनी मला फोन केला, त्याचबरोबर आमचे गणेश भाऊ काथेंनी फोन केला असेल, दत्ता भाऊ पिंपरण्याचे असतील, आमचे जनाभाऊ, अशी सगळी मंडळी या भागातील जी आहे फोन केले, वेळोवेळी आठवण दिली आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी उपस्थित झाला. विशेष करून अनुभव गुंजाळ पाटील, रामदास पाटील वाघ, गुंजाळ साहेब, सन्माननीय थोरात पाटील, शरदरावजी थोरात आणि सगळी मंडळी आपण सर्व उपस्थित आहात. सर्वांना धन्यवाद देतो. एक 2-5 मिनिट पुढे उठू नये अशी विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय. सोडू नये. आज या ठिकाणी आमच्या वाघापूर येथील जुनी पिढीतील एक अतिशय कष्टकरी असे व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवराम लिंबाजी शिंदे बाबा यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. 1 वर्षापूर्वी बाबांनी या जगाचा निरोप घेतला. जुन्या पिढीमध्ये मोठं कुटुंब सांभाळणं, उभं करणं हे फार जिकरीचं कार्य असायचं आणि अशा कालखंडामध्ये 3 मुलं 3 मुली एक मोठा असा हा परिवार, शिंदे परिवार हा उभा करण्याचं काम बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. अतिशय कष्टाचा हा पिरियड होता. अगदी प्रत्येक कष्टाचं काम मग ते अगदी मेंढ्या वळण्यापासून त्याची सुरुवात झाली आणि आज पाहतो की हा जो शिंदे परिवार आहे हा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील एक आदर्श असा परिवार निर्माण करण्यामध्ये बाबा यशस्वी झाले. या परिवारावर त्यांचे फार मोठे संस्कार आणि त्या संस्काराच्या शिदोरीवर या परिवाराने वाटचाल केली. उद्योग व्यवसायामध्ये वैशाली उद्योग समूह या नावाने तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये फार मोठा हा व्यवसाय त्यांनी उभा केला. किसन दादा या परिवाराचे प्रमुख आणि आमच्याही संपूर्ण वाघापूर परिसराचे ते प्रमुख आहेत. प्रत्येक सामाजिक आणि
गाव बांधिलकीच्या कार्यामध्ये उभं राहणारं हे व्यक्तिमत्व आहे. आपलं कुटुंब उभं केलं, व्यवसाय उभा केला, भावांना शैक्षणिक ताकद दिली. त्या शिक्षणाच्या जोरावर अर्जुन काका हे बँक ऑफ इंडियामध्ये उच्च पदावर वरिष्ठ अधिकारी म्हणून ते रिटायर झाले. साहेबराव काका आपल्यामध्ये नाही, परंतु ते BSc ॲग्री होते आणि वैशाली उद्योग समूह जे आज नावलौकिक जो प्राप्त झालेला आहे त्यामध्ये काकांचं योगदान हे फार मोठं आहे. आज योगायोग असा आहे की आज काकांचा सुद्धा 90वे पुण्यस्मरण आहे. आपण काकांचंही त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करूया. या गावच्या जडणघडणीमध्ये महाराजांनी या ठिकाणी सांगितले की सुंदर मंदिरं उभी राहिली. हो, हे मंदिरं उभी राहिली त्यामध्ये या शिंदे परिवाराचा वाटा आहे. किसनराव शिंदे महाराज या ठिकाणी आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिराचं निर्मिती त्या ठिकाणी केली. दादांनी पहिल्या दिवशी 51,000 रुपये देणगी आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने दिली आणि मग आम्ही सगळ्यांनी उभारी घेतली. एक सुंदर मंदिर या ठिकाणी उभं केलं. या गावामध्ये मारुती मंदिर असेल, महादेवाचं मंदिर असेल, दत्ताचं मंदिर असेल, स्वामी समर्थ साईबाबाचं मंदिर असेल, सर्व मंदिरांची जी उभारणी आहे ती याच स्ट्रक्चर प्रमाणे आहे. सर्व मंदिरांना आम्ही सभामंडप उभे केले, सुंदर असे मूर्त्या मंदिरं निर्माण केले. नुसते निर्माण केले नाही, मंदिरं कोणी बांधतील, नुसते निर्माण केले नाही तर त्या मंदिरामध्ये रोज पूजा अर्चा त्या ठिकाणी होत असते. विठ्ठल मंदिरामध्ये नित्यनियम किसनदादा या ठिकाणी रोज सकाळी 8:30 वाजता ते या ठिकाणी येतात आणि रोजची आरती विठ्ठल मंदिरामध्ये या ठिकाणी होत असते. आणि प्रत्येक एकादशीला अगदी 100-200 लोकांचा महाप्रसाद एक कुटुंबावर आरतीची जबाबदारी दादा देतात आणि त्या ठिकाणी आरती होती आणि आपल्या खिचडीचा महाप्रसाद त्या ठिकाणी होत असतो. सांगायचं तात्पर्य असे की या कुटुंबाची, किसनदादा आणि त्यांच्या परिवाराची या गावच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. आमच्यासारख्या तरुणांना त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळते आणि अशा या परिवारातून बाबा त्या ठिकाणी गेले आणि आज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत. वर्षश्राद्धाची तारीख जवळ आली, परंतु आम्ही अनेक दिवसापासून आदरणीय उद्धव महाराज मंडलिक यांना त्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा वाघापूर ग्रामस्थांच्या वतीनं 2-3 वेळा आम्ही संपर्क केला. आम्ही स्वतः तिथे गेलो, परंतु त्यांची कायम तारीख बुक असायची. पण यावेळेचा योग अतिशय चांगला होता. मी फोन केला त्यांना, महाराज म्हणे तारीख मी लिहून ठेवतो पण तुम्ही येऊन जा. तर दादा आम्ही 4-5 जण गेलो, महाराजांबरोबर निवांत गप्पा मारल्या आणि तारीख निश्चित केली. अगदी आज सकाळी त्यांचा 9:30लाच फोन आला की मी कोकणगावला पोहोचलोय. अगदी वेळेमध्ये ते वाघापूरला पोहोचले. सुंदर असं कीर्तनरूपी सेवा त्यांनी या ठिकाणी समर्पित केलेली आहे. मी महाराजांचे शिंदे परिवाराच्या वतीनं, तो वाघापूर ग्रामस्थ आणि परिसराच्या वतीनं मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा आभार व्यक्त. या ठिकाणी मी किसनदादांना विनंती करतो, शिंदे परिवाराने ग्रामस्थांच्या वतीनं अर्जुन काकांनी आणि दादांनी महाराजांचा सन्मान सर्व उपस्थितांच्या वतीनं करायचा आहे. शिक्षण संस्था अकोले येथील आहे. त्या मुलांचे जे प्रमुख आहेत चैतन्य महाराज भांगरे यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचंय. गणेश महाराज एरंडे, सागर महाराज, ऋषिकेश महाराज शेटे, बाळासाहेब महाराज आरोटे, हरिभक्त परायण रट्टे महाराज, अचानक महाराज पावसे, तुंजा पावसे, ऋषिकेश महाराज धुले, विजय महाराज गाडेकर, बबन महाराज रहाणे, गोरख पानसरे चोपदार, रामनाथ रहाणे हार्मोनियम, भजनी मंडळ रायते, भजनी मंडळ देवगाव, भजनी मंडळ वाघापूर. चला रट्टे महाराज.
गुंजाळ साहेब, ज्येष्ठ नेते रामभाऊ पाटील गुंजाळ, डॉक्टर राधेश्याम गुंजाळ, नानासाहेब गुंजाळ, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घोले, रामदास वाघ, कारभारी नवले, घोरपडे साहेब नेहमी पिंपरीचे. मला तुम्ही घोरपडे साहेबांचा उल्लेख केला, ते आमचे वेही. दिलीप शेतकोंड या ठिकाणी उपस्थित आहे. अनिलराव देशमुख, शरदनाथ थोरात, अनेक मान्यवर तालुक्यातून आणि परिसरातून या ठिकाणी उपस्थित आहे. शिर्डीचे संपूर्ण आमचे नातेवाईक परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांच्या पवित्र घटक काकांचे मित्र, आमच्या सर्वांचे मित्र विवेकराव कासार यांना विनंती करतो आपण श्रद्धांजली अर्पण करूया. आमचे काका स्वर्गीय शिवराम लिंबाजी शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. खरं म्हटलं तर आताच एक आदर्श कुटुंबाची जी माहिती, एक आदर्श कुटुंब कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे काका होते. खरं म्हटलं तर ऐसा बाप जगी व्हावा, याचा जन्म मुक्तीच जावा, ह्या ओवीचं मी बरेच प्रवचन पण ऐकतंय आणि ते तंतोतंत यांना लागू पडतंय. शुद्ध बीजा फुटी फैरसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे मुळातच आमच्या मावशी मंजुळ आई आणि काकांनी अतिशय चांगले संस्कार केले आणि त्या संस्काराचं फळ म्हणजे आज आपण बघतोय सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रात सर्वच क्षेत्रामध्ये या कुटुंबानं अग्रेसर अशी प्रगती केली आहे. आणि आज सगळ्यात या पंचक्रोशीतच नव्हे, तालुक्यात, जिल्ह्यात नानासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वैशाली उद्योग समूहाचं नाव आहे. गेल्या 30-35 वर्षापासून आमचे खरं म्हटलं तर साहेबराव आणि मी वर्गमित्र तेव्हापासून जाणं येणं, आणि आज गेल्या 9 वर्षापूर्वीचा आजचाच दिवस खरा म्हणजे काळ दिवस होता असं म्हणावं लागेल. त्यांचं आज पुण्यस्मरण नाही आहे, परंतु योगायोगानं 18/5 तारीख आली आणि तो दिवस आठवला ते आज अंगावरती काटा उठतो. त्यांना आपल्यातून जाऊन आज 9 वर्ष झालेत. परंतु काळच एक औषध असतं की दुःख सावरण्यासाठी. आजही शिवसेनी काकांची आमच्या मित्रांमध्ये, व्यवसायामध्ये, कंपनीच्या मीटिंगमध्ये, प्रवासामध्ये आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण काका साहेबांचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं. असो, त्याला विलाज नाही. काका गेल्यानंतर सुद्धा कुटुंब चांगल्या पद्धतीने सावरलंय आणि ते सावरावंच लागतं. आपलं काही झालं, किती दुःख झालं, आपल्या कोणावर ती वेळ येऊ शकते आणि त्यातून हे कुटुंब सावरलं आहे. कुटुंब प्रमुख दादा असतील, दादांनी सर्वच आज या कुटुंबामध्ये खरं म्हटलं तर इंजिनियर झाले, डॉक्टर्स झालेत, कृषी व्यवसायात आहेत, सर्वच व्यवसायात नैपुण्य करणारे सर्वच मुलं नातवंड आहेत. आणि आज एक आलबेल असं कुटुंब आपण बघतोय. आज काकांचं, शिवराम काकांचं हे वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्तानं आपण सर्वजण आलो. आपणा सर्वांच्या वतीनं मी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य फेडरल असोसिएशन असेल, अहमदनगर जिल्हा कृषी व्यावसायिक असोसिएशन आणि तालुका असोसिएशन या त्यांच्या वतीनं मी आदरणीय काकांना भावपूर्ण, शिवराम काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण. सामुदायिक श्रद्धांजली घेऊया. सर्वांच्या सूचनेचा मान ठेवून आज या ठिकाणी स्वर्गीय शिवराम लिंबाजी शिंदे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त ज्यांनी आपल्या समोर अतिशय सुंदर असं प्रबोधन केलं ते आमचे श्री उद्धवजी महाराज पाटील आणि उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, बंधुवानी मंडळी, खरं वास्तविक शिंदे परिवार आणि आमचा गुंजाळ परिवार गेल्या 4 पिढ्यांचा संबंध मला आठवतोय. बहादूरबाबापासून, लेपाजी बाबापासून जे जुने म्हातारे होते तेव्हापासून मला आठवतं. दादा मामा असतील, पांडुरंग असतील, परंतु खरं वास्तविक संबंध कसा असावा तर शिंदे परिवार एक पाहिलं पाहिजे. त्यांचा आणि आमचा फार जुना संबंध अजूनही नवीन संबंध घडत आहे. परंतु
एक आदर्श शिंदे परिवार सर्वच आता जरी विभक्त असो ते आपण या ठिकाणी खऱ्या नवीन परिवारांना सुद्धा चालू ठेवलेले आहे. खरं वास्तविक शिवराम भाऊचा प्रपंच तसे ते साधे होते स्वभाव. यावरती भाऊ मला वाटतं त्या टायमाला सगळा प्रपंच चालवत होते आणि तेव्हापासून मला आठवतंय. परंतु शिवराम पाटलाच्या बाबत अतिशय साधं राहणं, कष्ट करणं आणि आपलं कुटुंब सांभाळणं. विभक्त झाल्यानंतर सुद्धा साहेबरावने आणि दोघाही बंधूंनी किसनरावांनी अतिशय चांगला उद्योग संगमनेरमध्ये सुरू केला. तेव्हापासून कुटुंब हे अतिशय तालुक्यामध्ये आदर्श कुटुंब असं निर्माण झालेलं आहे. सगळेच कुटुंब असेच आहेत. शिंदे परिवाराचे सगळे कुटुंब जर पाहिले तर एकाचडी एक आहे, कोणी वाया गेलेलं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परिस्थिती कशी असेल याहीपेक्षा कुटुंब एक आदर्श कुटुंब आतापर्यंत 4थी-5वी पिढी जी पाहतो टिकून राहिलेली आहे याला जास्त महत्त्व आहे. खरं वास्तविक शिवराम पाटलाला साहेबराव गेल्याचं मोठं दुःख झालं. जीवनामध्ये जगत असताना हे दुःख जास्त दिवस जगणं म्हणजे हे दुःख पाहावंच लागतं. मी तर नेहमी सांगतो महाराज जास्त दिवस माणसाने जगू नये, कारण आपल्या मागचं किंवा आपल्या माटीवर खेळलेलं जर पुढे गेलं तर त्याच्या इतकं वाईट दुःख जीवनामध्ये पोहोचत नसतं. अशापैकी त्या टायमाला सगळ्याच कुटुंबाला शिवराम पाटलाला त्यांच्या आईला ते दुःख झालेले आहे. त्यांचे बी आज स्मृतिदिन आहे. त्या निमित्तानं मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं गावच्या वतीनं मी शिवराम पाटलाच्या आपल्या शांती लाभावी अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपतो. रमेशराव गोलकर साहेब यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मनोज पाटील डेरे, गणपतराव सांगळे, सुधाकर राव, कैलास शेठ पानसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गुजरात साहेबांना विनंती करतो आणि त्यानंतर आपण सामुदायिक श्रद्धांजली घेणार आहोत. धन्यवाद महाराज. वाढत्या वयामुळे वानप्रस्थाचं जीवन कसं जगावं याचं सूत्र आज महाराज तुम्ही कीर्तनातून आम्हाला सांगितलं. आज शिवराम काकांचा प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. मी याला ऋण विमोचन समारंभ म्हणेन. मुलांवर आई वडिलांचं कर्ज असतं. शिवराम पाटलांचं कर्ज, त्या कर्जाचा पहिला हप्ता किसनराव, अर्जुन आणि साहेब या 3 भावंड आणि बहिणींनी हा कर्जाचा पहिला हप्ता फेडला. इतर कर्ज माफ करता येतात, कर्जाचे हप्ते करता येतात, कर्जाचं पुनर्वसन करता येतं, परंतु आई वडिलांचं कर्ज त्याचे हप्ते होणार नाही, कर्जमाफी नाही, पुनर्वसन नाही, ते फेडावंच लागतं. परंतु आई वडिलांच्या सेवेचं पुण्य एवढं असतं की श्रावण मालाने आई वडिलांची सेवा केली. दशरथ राजाने बाण मारला. श्रावण मालाने दशरथ राजाला देवाच्या बापाला शाप दिला आणि देवाला जन्म घ्यावा लागला. एवढी ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये, आई वडिलांच्या पुण्यामध्ये. पुंडलिक महाराजांनी आई वडिलांची सेवा केली आणि पांडुरंगाला उभं केलं. किती दिवस? 28 युग म्हणजे 3 कोट वर्ष. आमचे संत पुंडलिक महाराजांना म्हणतात, का रे पुंड्या मातलाची उभे केले विठ्ठलाची. पुंडलिक महाराज म्हणे मी मागलो नाही. माझ्या आई वडिलांच्या पुण्याने या पांडुरंगाला 3 कोट वर्ष 14 युग उभे केले. ही ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये. किसनराव त्यांचे बंधू ज्यांनी शिवराम पाटलांची, मंजूबाईची सेवा केली. शिवराम पाटील, मंजूबाई त्यांचं आधीचं आयुष्य खूप खडतर होतं. खडतर आयुष्यामध्ये त्यांनी कुटुंब उभं केलं आणि हे कुटुंब नंतर किसनरावांनी सावरलं. आता प्रास्ताविक करताना असं सांगितलं की हल्ली सुंदर मंदिरं उभी केली गेली, मंदिरं उभी झाली, परंतु कुटुंबाची पडझड झाली, माणसांची पडझड झाली. परंतु कुटुंब सावरण्याचं काम
या ठिकाणी केलं आणि माणसं चावरण्याचं काम महाराज करतात असा हा संदेश आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी देतो. कैलासवासी वैकुंठवासी शिवराम काका आणि मंजूबाई यांना सद्गती प्राप्त हो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. पुंडलिक वरदा विठ्ठल. सर्वांना विनंती आहे दो दिन का दर्शन मेला, दो दिन का दर्शन मेला। राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, गुरु भी जाएगा, चेला। दो दिन का दर्शन मेला। उड़ जाएगा, उड़ जाएगा हंस अकेला, दो दिन का दर्शन मेला, दो दिन का दर्शन मेला। मात पिता भाई बंधु भी जाएंगे और ये धन का थैला। मात पिता भाई बंधु भी जाएंगे और ये धन का थैला। तन भी जाएगा, मन भी जाएगा, तू क्यों भया है गैला। दो दिन का दर्शन मेला। उड़ जाएगा, उड़ जाएगा हंस अकेला, दो दिन का दर्शन मेला, दो दिन का दर्शन मेला। भी जाएगा सब माया का खेला। तू भी जाएगा, तेरा भी
जाएगा सब माया का खेला। कौड़ी कौड़ी माया जोड़ी संग चले ना अधेला। दो दिन का दर्शन मेला उड़ जाएगा उड़ जाएगा हंस अकेला। दो दिन का दर्शन मेला दो दिन का दर्शन मेला। साथी रे साथी तेरे पार उतर गए, तू क्यों रहा अकेला। साथी रे साथी तेरे पार उतर गए, तू क्यों रहा अकेला। राम नाम निष्काम रटो नर, बीती जाए है बेला। दो दिन का दर्शन मेला उड़ जाएगा उड़ जाएगा हंस अकेला। दो दिन का दर्शन मेला दो दिन का दर्शन मेला। राजा भी जाएगा जोगी भी जाएगा, राजा भी जाएगा जोगी भी जाएगा, गुरु भी जाएगा चेला। दो दिन का दर्शन मेला उड़ जाएगा